you remember in the cervical spine, all we saw was a continuous mass of bone, that is a lateral mass. But in the lumbar spine, the projection of the facets is such that those can also be visualized in the X. Know the name of the sign. I think it's already named in the film. So it's a research sign. That's for skeletal maturity, to the ossification of the iliac apophysis. So when you are looking at a scoli X-ray and you want to sort of predict anything, and you can do like an injection into the pseudo articulation that is there. If you inject lignocaine there and the patient's back pain is gone, we can sort of. In a walking head child can be treated with manipulation and cast, osteotomy, soft tissue release, or external fixator assisted correction depending upon the age and rigidity of the deformity. It is another commonly seen condition, the metatarsus adductus, where the forefoot is in the adducted position. If the forefoot is correct, serial manipulation and cast application followed by percutaneous tendinosis stenotomy and application of foot abduction orthosis till 5 years of age. One should keep a close follow-up to recognize the relapse of the deformity, as the relapsed deformity is again treated with serial cast to start. नमस्कार, मी डॉक्टर योगेश पाटील, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ योग्यम हॉस्पिटल्स. आज हा जो सेमिनार ठेवलेला आहे, आज हा वसईच्या इतिहासामध्ये खूप मोठा दिवस आहे. कारण की पहिल्यांदा सर्वप्रथम इथे ऑर्थोपेडिक सर्जरी आणि फिजिओथेरपीचे डॉक्टर जे सर्जिकल टीम आहे आणि ते जे पेशंटला ऑपरेट केल्यानंतर जे व्यवस्थित ठीक करतात, त्याला व्यवस्थित बनवतात आणि त्याला पुन्हा पायावरती उभं करतात, असे आपले मेहनत घेणारे आपले फिजिओथेरपीचे डॉक्टर. सो बऱ्याच वेळा असं असतं की सर्जरी झाल्यानंतर सर्जनचं क्रेडिट किंवा त्याने सर्जरी केली, बट आज या माध्यमातून मला हे लोकांना हे सांगायचं आहे की सर्जन तो सर्जरी कर देत आहे, बट त्याला जे पुन्हा रिहॅब, त्याचे एक्सरसाइज हे फिजिओथेरपीचे डॉक्टर्स करतात. सो फिजिओथेरपी डॉक्टर्स हे खूप मोठा रोल आपल्या लाईफमध्ये प्ले करतात. अँड त्याबद्दलच आता नवीन टेक्निक ती याबद्दलचं काय आहे तर सो ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपीचा संगम असं करून वेगवेगळ्या विषयातले स्पेशलिस्ट तज्ज्ञ, मी डॉक्टर योगेश पाटील मिनीवरती बोलणार आहे, डॉक्टर नंदन मराठे आहेत स्पाईनवरती बोलणार आहेत, डॉक्टर सुप्रीत बाजवा आहेत ते हिपवरती बोलणार आहेत, अँड डॉक्टर प्राजक्ता भिडे इज दॅ ज्या पिडियाट्रिक ऑर्थोपेडिक आहेत, आणि डॉक्टर प्रतीक हेगडे सर आहेत, ही इज अ ऑर्थोपेडिक ऑन्को. सो बोन अँड जॉईंटमध्ये हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं, लोकांना वाटतं फक्त ऑर्थोपेडिक सर्जरी आहे, बट ऑर्थोपेडिकमध्ये पण सुपर स्पेशलिटीज आहेत. जसं हे मी तुम्हाला वेगवेगळ्या सुपर स्पेशलिटीज जसं मेन्शन केल्या. सो ह्या सुपर स्पेशलिटीजमध्ये काय लेटेस्ट ॲडव्हान्सेस आहेत आणि ते रिलेटेड ॲडव्हान्टेज आपले जे फिजिओथेरपीचे डॉक्टर जे पुन्हा ऑपरेशननंतर पेशंटना उभं करतात त्यांचा आणि सर्जरीचा आणि फिजिओथेरपीचा काय लेटेस्ट टेक्निक्स आहेत याच्यावरती एक विचारविनिमय आणि एक खूप असा सुंदर असा CME घेण्यात आलेला आहे. अक्षरशः म्हणजे पूर्ण क्राऊडेड आहे आपला हॉल. खूप छान रिस्पॉन्स आला आहे फिजिओथेरपीच्या डॉक्टरांनी. डॉक्टर भावेश बलाला सर त्यांनी पण भरपूर मेहनत घेतलेली आहे. सो लोक स्पाईनचा असेल, घुटण्याचं असेल, ऑपरेशन करायला घाबरतात. त्यांना असं वाटतं की आम्ही परत चालू नाही शकत, असं एक अफवा आहे. काय आहे ॲक्च्युली आज? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. सो बऱ्याच लोकांना ही भीती आहे की नी रिप्लेसमेंट म्हटलं की त्यांना वाटतं की पहिले ते घाबरतात. सो याच्यासाठी एका सर्वात बेस्ट जर काही सोल्युशन मी सांगेल तर एकदम सिम्पली माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही एक मिथ्स अबाउट नी सर्जरी, माझ्या डॉक्टर योगेश पाटील नावाने चॅनल आहे, त्याच्यावरचा व्हिडिओ तुम्ही बघणार तर तुमचे सर्व मिथ्स क्लिअर होणार. सो कॉमनली आता शॉर्टमध्ये इथं पेशंटला सांगण्यासाठी लोकांना भीती की मी पुन्हा उभा राहू शकेल की नाही, चालू शकेल की नाही गुडघ्याची सर्जरी झाल्यानंतर किंवा स्पाईनची सर्जरी झाल्यानंतर. इनफॅक्ट आता लेटेस्ट सर्जिकल टेक्निक्स आणि ॲडव्हान्सेसमेंट फॉलो केल्यानंतर तुम्ही शॉक व्हाल जाणण्यासाठी की जे रिझल्ट्स आपल्याला हायेस्ट इंटरनॅशनल लेवलच्या हॉस्पिटल्स आहेत, जे मुंबईमध्ये सगळे नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट आणि स्पाईन सर्जरीज हायर लेवलच्या होतात, तशाच प्रकारे आपल्याच वसई विरारमध्ये आपल्या योग्यम हॉस्पिटलला या सर्व सुपर स्पेशलिटी ऑर्थोपेडिक सर्जरीज होत आहेत आणि यांचे तज्ज्ञ लेटेस्ट टेक्निक्स फॉलो करत आहेत. त्याच दिवशी पेशंट उभा राहून पायावरती उभा करतो. पहिल्या दिवशी पेशंट चालायला लागतो, दुसऱ्या दिवशी पेशंट ओके असेल, कम्फर्टेबल असेल, प्रॅक्टिस करून तिसऱ्या दिवशी लिटरली घरी जातो. एवढं सिम्पल हे झालेलं आहे. आणि इवन स्पाईन सर्जरी किंवा कुठल्या प्रकारची ऑर्थोपेडिक सुपर स्पेशलिटी, आर्थ्रोस्कोपी तर अजूनच जास्त सिम्पल. म्हणजे एवढे त्याचे रिझल्ट अमेझिंग आहे कारण की छोट्याशा ह्याच्यामधून दुर्बिणीतनं तुमचे मेजर जे इश्यू असतील, फॉर एक्झाम्पल लिगामेंटमध्ये गादीमध्ये घासलेली असेल किंवा ज्याची झीज झाली असेल गुडघ्यामध्ये, मिनिस्कस आणि एसेल म्हणतो आपण त्याला, तर त्यांची झीज झाली असेल तर त्यांना रिपेअर करण्यासाठी, वाचवण्यासाठी अशा काही पण शस्त्रक्रिया असतात की ज्याने तुम्हाला नी रिप्लेसमेंट करायची गरज पडणार नाही. सो माझं जे उद्देश आहे याच्या मागून हे सांगायचं आहे की लोकांनी आपली हेल्थ याला खूप प्रायोरिटी दिली पाहिजे. कारण की हेल्थला ही प्रायोरिटी नाही दिली
आणि तुम्ही जर छोटे छोटे प्रॉब्लेम आहे की नी थोडंसं दुखतोय गुडघा, असं काही केलं नाही असेल, मी डान्स केला असेल गणपतीमध्ये म्हणून माझं दुखत असेल, किंवा आपल्याला बॅकमध्ये प्रॉब्लेम असेल, मुलीला उचलल्यानंतर होतं, कंटिन्यू ऑफिसमध्ये बसून असतो म्हणून मला दुखत असेल, असा विचार करत असाल आणि छोटे छोटे सिम्पटम्सला इग्नोर करत असाल तर असा प्रॉब्लेम होईल की पुढे जाऊन तुम्हाला मोठ्या सर्जरीज करावं लागू शकतात. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट एवढंच आहे की जेवढ्या प्रकारचे सर्जरीज जी भीती मनामध्ये लोकांनी घातलेली आहे तसं नाही आहे. 10 पैकी 8 लोकांना ऑपरेशन लागत नाही. हा खूप मोठा मेसेज मला ह्याद्वारे द्यायचा आहे लोकांना. म्हणजे प्रत्येकाला नीचा प्रॉब्लेम किंवा ही स्पाईनचा प्रॉब्लेम सुरुवात झाली तर त्याला काही सर्जरीज लागेल ही संकल्पना अगदी चुकीची आहे. 8 out of 10 पेशंट्स गेट बेटर जस्ट बाय एक्सरसाइज आणि फिजिओथेरपी. म्हणजे व्यायाम आणि सिंपल प्रकार केल्याने अगदी पेशंट व्यवस्थित होऊ शकतो. प्रत्येक पेशंटला ऑपरेशनची गरज पडत नाही. व्हेरी फ्यू पेशंट्सला सर्जरी लागत असते आणि ते जरुरी नाही की तुम्हाला काही सर्जरीने प्रॉब्लेम होईल. इनफॅक्ट बऱ्याच सर्जरी असा असतात की ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि मोर इम्पॉर्टंटली तुम्हाला एक नवीन आयुष्य जगण्यासाठी पुन्हा एक प्रकारचं तुम्हाला लाईफ देतात. जसं नी रिप्लेसमेंट या वयामध्ये 60-65 पूर्ण झीज झाले असते हाडांची, लोकांनी पूर्ण आयुष्य घातलं असतं परिवारासाठी, स्वतःकडे तब्येतीकडे लक्ष न देता, आणि त्यांनी त्या टायमाला ते सगळे MRI वगैरे न करता त्यांची ही परिस्थिती आहे की मॅक्झिमम लोकांना आता आर्थरायटिस झालं आहे इंडियामध्ये. इट्स गोइंग टू बी ऑलमोस्ट आता एंडेमिक झालेलं आहे की ऑस्टिओ आर्थरायटिस ऑफ द नी. सो माझं चॅनल सुरू करण्याच्या मागचं उद्देश एवढंच की ह्या प्रकारचे नी रिप्लेसमेंट किंवा आर्थरायटिससाठी प्रॉब्लेम असणारी सर्जरी आहे ते लोकांना कसे नाही झाले पाहिजे आणि कसं त्यांनी आपल्या गुडघ्याला आधीच वाचवून जागोजागी जसं गाडीत छोटासा पंक्चर निघतो आपण पहिले त्याला काढायला पाहिजे. काढतो तर त्याचं गाडीचं टायरचं आयुष्य वाढतं पुढे. एक्झॅक्टली तसंच आहे. नीमध्ये छोटे मोठे इश्यूज असतील, गादी फाटली असेल, मायनर इश्यू असतील, आपल्या सर्जनला भेटा. फिजिओथेरपी व्यायामने नक्कीच 80% ऑफ पीपल सगळे बरे होतील आणि 10 to 20% ज्यांना काही लागत असेल जेन्युइनली ते तुम्हाला तुमच्या राईट सर्जनच्या गायडन्स अँड ओपिनियनने तुम्ही जर ते संकल्पना डिस्कस केली तर तुम्हाला लॉंग टर्म फायद्यासाठी पण अशा प्रकारचे सर्जरीज हेल्प करू शकतात. आणि ही भीती सर्जरी एकदम आता सिम्पलर झालेलं आहे ॲज कम्पेअर्ड टू बिफोर. हे लोकांच्या मनामध्ये फक्त भीती आहेत कारण की आता एवढे रिझल्ट जर बघितलं तर इंडिया इज अ मेडिकल हब. इनफॅक्ट इंडियामध्ये लोक बाहेरून येऊन प्रदेशातून येऊन सर्जरीज करून घेतात आणि नी रिप्लेसमेंटसारखी सर्जरी तर 99% सक्सेसफुल आहे. सो इमॅजिन करा, हे साधं एक प्रकारचं बेसिक नॉलेज आहे की आम जनतेला माहिती नाही आहे. म्हणून या उद्देशाने माझं चॅनल सुरू करून हे वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघणार तर त्याच्या रेग्युलर बेसिसवर तुम्हाला नॉलेज तुमचं अपडेट होत राहणार. हो, नमस्कार. मी डॉक्टर नंदन मराठे. मी एक ऑर्थोपेडिक स्पाईन सर्जन आहे. तो आजचं जे सेमिनार आहे ते एक युनिक मीटिंग आहे जिकडे ऑर्थोपेडिक सर्जन्स वसई आणि मुंबई आणि एक साधारण 100 फिजिओथेरपीचे डॉक्टर्स वसई विरार एरियातले एकत्र जमले आहेत. मीटिंगचा हेतू आहे की आज स्पाईन सर्जरी आणि ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये बरेच नवीन टेक्नॉलॉजीज आलेत. जसं तुम्ही प्रश्न विचारला की स्पाईन सर्जरीनंतर मी उठणार का चालणार की नाही, असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात असतात. प्लस ह्याबद्दल डिस्कस करायला आणि जे लेटेस्ट ॲडव्हान्सेस आहेत त्याबद्दल आयडियाज एक्सचेंज करायला आम्ही एकत्र जमलो आहे. ऑर्थोपेडिक सर्जनचं काम सर्जरीपुरतं मर्यादित असतं. फिजिओथेरपीच्या डॉक्टरांचं काम ऑपरेशनच्या आधी आणि नंतर पेशंटचं जे रिहॅबिलिटेशन आहे, चालणं फिरणं आहे, व्यायाम आहेत, तिकडे त्यांचा रोल असतो. तर त्याच्यामुळे आम्ही एकत्र टीम म्हणून काम केलं तर ओव्हरऑल पेशंट केअर जी आहे ती इम्प्रूव्ह होईल. तेच ह्या मीटिंगचा हेतू आहे की सगळ्यांनी मिळून एक आयडियाज एक्सचेंज कराव्या ओव्हरऑल टू बेनिफिट पेशंट्स ॲट लार्ज. मी डॉक्टर दीपाली पवार, फिजिओथेरपिस्ट प्रॅक्टिसिंग इन वसई. आज ही जी CME म्हणजे क्लिनिकल मीट म्हणतो ही एक युनिक आणि वेगळ्या प्रकारची झालेली CME आहे. कारण ह्याच्यात 6 अगदी नामांकित ऑर्थोपेडिक्स जे आहेत त्यांनी आपली प्रचंड नॉलेज, प्रचंड डिटेल्स अबाउट नवीन ज्या टेक्निक्स आल्या आहेत ह्या आम्हा सगळ्या फिजिओथेरपिस्टना एक्सप्लेन केल्या. आणि ह्या CMEचा खरा उद्देश असतो ते पेशंटचा फायदा. डॉक्टर्स त्यांचं नॉलेज आम्हाला देतात, आम्ही त्याप्रमाणे आमच्या नॉलेजमध्ये वाढ करतो आणि शेवटी आमच्या सर्वांचा हा एकच गोल असतो की आमचा पेशंट कसा लवकर बरा व्हावा. जसं डॉक्टर म्हणाले तसं सर्जरीजच्या नवीन नवीन टेक्निक्स आहेत किंवा एक्सरे म्हणा, MRI स्कॅन म्हणा, ह्याच्यात आता बऱ्याचशा सुधारणा झाल्या आहेत. हे सगळं केल्यानंतर जेव्हा पेशंटची सर्जरी होते किंवा पेशंटला ट्रीटमेंट स्टार्ट होते त्यानंतर जेव्हा फिजिओथेरपी ॲडवाईस केली जाते ती किती वेळेत चालू व्हावी, त्याच्यात नवीन काय काय बदल व्हावे, पेशंट लवकरात लवकर कसा चालावा, हा आमचा मूळ उद्देश होता. आणि या सगळ्यासाठी आम्ही ही क्लिनिकल मीट अरेंज केलेली आणि ही वसईत झालेली सगळ्यात पहिली मीट आहे ज्याच्यात
प्रचंड प्रमाणात शेवटचा विसर्जनाचा दिवस असूनसुद्धा भरपूर फिजिओ झाले आणि ऑर्थोपेडिक्सने आम्हाला भरपूर नॉलेज आज आमचं वाढवलं. धन्यवाद. लोक आले होते डॉक्टर डॉक्टर? जवळजवळ ऑर्थोपेडिक्स 6 ऑर्थोपेडिक्स होते, फिजिओथेरपिस्ट जवळजवळ 100 होते आणि अशा प्रकारे ती आजची CME आमची पार पडली. धन्यवाद.